मी डॉक्टर वासुदेव भगत आपल्या समोर प्रस्तुत करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील पहिला पुतळा कोणी आणि कोठे स्थापित केला। महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशात आणि जगात सुद्धा महाराजांचे हजारोच नव्हे तर लाखोच्या संख्येने पुतळे उभारण्यात आलेले आहेत। परंतु अशाही स्थितीमध्ये जगातील पहिला पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला या संबंधीची माहिती जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून हे जाणून घेऊया की सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा कोणी आणि कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे स्थापित केलेला आहे। तर राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांनी 1917 ला पुण्यातील भांबुर्डा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापित करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले। त्या बैठकीमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः त्यांनी पुतळा निर्मितीच्या समितीचे अध्यक्षस्थान भूषविले। या दृष्टिकोनातून निधी संकलन करणे तसेच विभिन्न संस्थानिकांची संमती पाठिंबा मिळविण्याच्या कार्याला त्यांनी प्रारंभ केला। त्याचाच एक भाग म्हणून बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेर येथील शिंदे या राजघराण्याची सुद्धा त्यांनी पुतळा निर्मितीच्या कार्याला मदतच नव्हे तर सहर्ष पाठिंबा सुद्धा मिळविलेला होता। आणि याचाच एक भाग म्हणून पुढे 3 वर्षानंतर म्हणजेच 19 नोव्हेंबर 1921 ला ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी भांबुर्डा पुणे या ठिकाणी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्याच्या कार्यक्रमाचा कोनशिला समारंभ त्यांनी आयोजित केला। आणि या कोनशिला समारंभासाठी एडवर्ड प्रिन्स यांना त्यांनी निमंत्रित केलेले होते। म्हणजेच भारतातील संस्थानिक जनसंख्य लोक तसेच इंग्रज सरकारचा सुद्धा या कार्याला पाठिंबा त्यांनी मिळवलेला होता। परंतु दुर्दैवाने पुढे 5 महिन्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे 6 मे 1922 ला निधन झाले। म्हणून मग पुढे या पुतळा निर्मितीच्या कार्याची जबाबदारी ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे यांनी स्वीकारली आणि त्यांनी पुढे प्रयत्न केले। परंतु काही महिन्यामध्येच त्यांचे सुद्धा निधन झाल्यामुळे ही जबाबदारी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज राजाराम महाराज यांनी स्वीकारली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने पुतळा निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला। पुतळा घडविण्यासाठी अनेक मूर्तिकारांचा शोध घेण्यात आला, परंतु तोपर्यंत अशा प्रकारे भव्य दिव्य स्वरूपात पुतळा भारत देशामध्ये कोणाचाही निर्माण करण्यात आलेला नव्हता। मग त्यानंतर पुढे नानासाहेब करमरकर या मूर्तिकाराने पुतळा निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुढे त्यांनी मुंबई येथे पुतळा निर्माण करण्याच्या कार्याला प्रारंभ केला। परंतु त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे अडथळे निर्माण झालेले होते, कारण की तशा प्रकारे पुतळा तयार करणारी कोणतीही कंपनी भारत देशामध्ये नव्हती किंवा तशा प्रकारचे मूर्तिकार सुद्धा उपलब्ध नव्हते। आणि म्हणूनच मग करमरकर यांनी प्रयत्न करून सरकारच्या वतीने
राजाराम महाराज यांच्या प्रयत्नातून इंग्रज सरकारची मुंबई येथे जहाज बांधणी, युद्ध नौका बांधणी करणारी डॉक यार्ड ही कंपनी होती. या कंपनीशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या कल्पकतेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पहिला पुतळा निर्माण करण्याच्या कार्याला प्रारंभ केला. हा प्रारंभ त्यांनी अतिशय परिश्रमाने, तसेच चिकाटीने आणि आपली बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि सर्व आयुष्य पणाला लावून केल्याचे त्यांनी स्वतः ग्रंथामध्ये नमूद केलेले आहे. हे पुतळा निर्मितीचे कार्य आपल्या जीवनातील, आयुष्यातील परम श्रेष्ठ कार्य असे सुद्धा त्यांनी मानले होते. आणि म्हणूनच मग त्यांनी या डॉक यार्ड या कंपनीमध्ये स्वतःच्या नेतृत्वात, मार्गदर्शनात आणि 150 कारागिरांच्या माध्यमातून 16 टन ब्राज धातू वितळवून एक पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्याच्या कार्याला प्रत्यक्ष प्रारंभ केला. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जून 1928 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा तयार केला. अशा प्रकारचा तो पूर्णाकृती पुतळा, आणि तोही एकाच साच्यामध्ये बनविलेला, जगातील पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा होता. अशा प्रकारे पुतळा निर्मिती करण्याची प्रक्रिया त्यांनी स्वतः विकसित केली होती. आपल्याला माहित आहे की पुढील कालावधीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचे पुतळे निर्माण करण्यात येतात. ते वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण करण्यात येतात. परंतु नानासाहेब करमरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पहिला पुतळा एकाच साच्यामधून, तेही अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आणि देखण्या स्वरूपात निर्माण केलेला होता. मग अशा प्रकारचा 16 टन वजनाचा ब्रांज धातूचा पुतळा तयार झाल्यानंतर तो पुतळा मुंबईवरून पुण्याला नेण्याची अतिशय मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी रेल्वे विभागाची मदत घेण्यात आली आणि प्रत्यक्ष विशेष रेल्वे गाडी तयार करून तशा प्रकारे हा पुतळा 10 जून 1928 ला मुंबई येथून पुण्याच्या भांबुर्डा परिसरामध्ये दाखल झाला. आणि मग त्या प्रसंगी शिवाजी महाराज यांचा त्या काळी, म्हणजेच आज आपल्याला माहित आहे की महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी मानली जाते, परंतु तेव्हा महाराजांची जयंती ही 16 जून म्हणून मानली जात असे. म्हणून 16 जून 1928 ला या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निश्चित करण्यात आले. आणि या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर जनरल सर लेस्ली वेल्स यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला जगातील पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्याचा संकल्प छत्रपती शाहू महाराज यांनी केला. त्यांनी सुद्धा प्रयत्न केले. त्यानंतर जयाजीराव शिंदे, त्यानंतर राजाराम महाराज या सर्वांच्या माध्यमातून 16 जून 1928 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील पहिला पुतळा पुण्याच्या भांबुर्डा या परिसरामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. आणि त्या परिसरामध्ये आपल्याला माहित आहे की श्री शिवाजी मिलिटरी स्कूल सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज आपल्याला शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा श्री शिवाजी मिलिटरी स्कूलच्या कॅम्पस मध्ये
असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. अशा प्रकारे नानाजी करमरकर या मूर्तिकाराने आणि शाहू महाराज यांच्या पुढाकाराने पुण्यातील भांबुर्डा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जगातील पहिला पुतळा पुण्याच्या भांबुर्डा या परिसरामध्ये केव्हा आणि कशा प्रकारे स्थापित केला हे माहीत करून देण्याचे आपण कार्य करावे एवढेच सूचित करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.